नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मराठा आरक्षणासाठी निर्वाणीचे आंदोलन करण्याची घोषणा करत मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानाकडे कूच करण्याचं आवाहन आरक्षण समर्थकांना केलं। ते स्वतः या आंदोलनाचे नेतृत्व करणार असून बुधवारी आपल्या समर्थकांसह मुंबईसाठी ते त्यांच्या गावातून रवाना होणार आहेत। तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत गणेशोत्सव काळात मुंबईतील गर्दी, रहदारी आणि कायदा सुव्यवस्था प्रश्न लक्षात घेता हे आंदोलन गणेशोत्सवानंतर करण्याची विनंती त्यांना केली होती, परंतु जरांगेंनी ती मागणी मान्य केली नाही। दरम्यान याच मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आणि मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी देता येणार नाही। त्यांना आंदोलनासाठी नवी मुंबई किंवा खारघर सारख्या ठिकाणी सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी असा आदेश दिला। उच्च न्यायालयाच्या आदेशासंदर्भात आमचे वकील काय ते कार्यवाही पुढे पार पाडतील, परंतु आम्ही आंदोलनावर ठाम आहोत आणि आझाद मैदानातच आम्ही आंदोलन करू। आंदोलनाचा मुहूर्त पुढे ढकलला जाणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतल्याने तणाव वाढला आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जरांगेंना मुंबईत प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न पोलीस करतील, पण जरांगे तसेच त्यांच्या समर्थकांनी पोलिसांचा दबाव झुगारून मुंबईत दाखल होण्याचा प्रयत्न केला तर बिकट परिस्थिती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही। येत्या 1-2 दिवसात त्या तिढ्यावर मार्ग निघण्याची किंवा सरकारकडून मार्ग काढला जाण्याची शक्यता आहे, परंतु समोपचाराने योग्य मार्ग निघाला नाही तर तणाव वाढणार हे निश्चित। खरे तर जरांगेंनी आपल्या आंदोलनाची तारीख, स्थळ आणि स्वरूप खूप आधीच घोषित केले होते। त्याच वेळी गणेशोत्सवाची अडचण लक्षात घेऊन सरकारने योग्य मार्ग काढणे अपेक्षित होते। आता ऐन वेळी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून आंदोलन स्थगित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, त्यामुळे या परिस्थितीला काही प्रमाणात सरकार देखील जबाबदार आहे असेच म्हणायला हवे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।